लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संवाद बैठक. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या माध्यमातून पत्रकारांना मिळणार न्याय. बातमी वाशिम मंगरुळपीर येथून. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, खाडे हॉल, जाम रोड येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आणि उर्वरित तालुक्याच्या नियुक्ती पण करण्यात आल्या. सदर बैठकीमध्ये उपस्थित पत्रकारांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इरफान भाई यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे बुलढाणा जिल्हा सचिव खरात आणि मेहकर तालुका अध्यक्ष खोडके सर हे होते. या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना गौरवकुमार इंगळे म्हणाले की पत्रकार हा नेहमी तळागाळामधील जनतेच्या भल्यासाठी काम करणारा असला पाहिजे, ना की त्यांना लुटणारा. पत्रकारिता करत असताना आपण आपल्या पत्रकारितेमधून समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे जातीने लक्ष द्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खरात सर यांनी संघटनेचे ध्येय धोरण सर्वांना समजावून सांगितले. संघटना कसे काम करते आणि कोणत्या प्रकारे न्याय मिळवून देते हे पण त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष इरफान भाई हे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा धडा आपल्याला दिला आहे. म्हणून आपण त्यांच्या विचाराने वागायला पाहिजे, शिकायला पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष पण केला पाहिजे. या कार्यक्रमाला बरेचसे पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. रणजित भगत, अतुल उमाळे, गौरव इंगळे, पद्मा मोहोळ, विनोद गणवीर, मोनाली गणवीर, प्रल्हाद घोडके, खरात सर, भगत इत्यादी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या राज्य संघटक मोहोळ मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद गणवीर यांनी केले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज मंगरुळपीर वाशिम जिल्ह्यासाठी प्रतिनिधी पद्मा मोहोळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.